तोंड पण काढे काढी लिस्टिप पूर्ण अंधार झालाय तरी बॅटरी चमकाडून हरभरे शोधतायत ते काय. आपली कचरा गँग कचरा उचलते. सांगतो ओळीच्या दिवसाचा किस्सा आहे बाबा. काही का आहे ना स्नॅप नाही हो बाबा. आता का सुमितला टोकेल काय माहिती. ओ शुभम दादांचे पण मग त्यांच्या कटिंग सारखीच येत. फायनली आता 7:45 वाजून गेले. आज मुख्यमंत्र्यांच्या पीएला पण एवढे फोन येत नसतील. भागी कालू बुतड आणि बुरा बुतड. फायनली आपण आलोय शेतात हरभरे खाण्यासाठी. हे हरभरे खाणारी टीम बघा. हा थोडं तोंडवाडे शब्द बिब्द तर काढतो काहीतरी. मुख्यमंत्र्यांच्या पीएला पण एवढे फोन येत नसतील एवढे यांना येतात. त्यांच्या मागे आहेत सुमित दादा. संध्याकाळपर्यंत गहू कापून त्यांची सगळी मजा झालेली आहे. आणि आपले शैलेश भाऊ 2 शब्द बोलणार होते पण तितक्याच सुमित दादांनी बोलून दिले शुलुलुलू म्हणजे. शुलुलू म्हणजे त्यांचं निक नाव ठेवलेलं आहे वाटतं यांनी. आता ते नाव आम्ही शेलू ठेवलंय. इथून जिथपर्यंत तुमची नजर जाते तितकं शेत कोणाचं माहिती का तुम्हाला. थांबा दाखवतो. टाण पिचे तर देखो. शैलेश दादांचं शेत आहे. आता आपण हरभरे काढू इथून पुण्यासाठी. आपण आता हरभरे तोडून आणले मस्त आहे का बाजू यांना. आता आपण कचरे जमा करायला जातोय. कचऱ्याशिवाय आपण जी बीडी जलायले मारली आगपेटी आणलेली आहे त्याच्याने आपण त्याला जलवणार. आणि आपले शैलेश भाऊ बघा ते डायरेक्ट राजा माणूस सारखे चालतायत मस्त. तिकडनं आम्ही पहिले येऊन लागलो होतो पण तेव्हा शैलेश भाऊंचं फोन येऊन लागला होता म्हणून समजलं नाही की आपल्याला कचरा पण आणायचं आहे. आपली कचरा गँग कचरा उचलते. मी दादा पण कचरा उचलतायत. आणि मेन म्हणजे शैलेश भाऊंचं कचरा उचलणं म्हणजे डायरेक्ट खूप मनाला आहे वाटतं. ते मला मोटिवेशन देत आहेत म्हणून मी पण थोडा कचरा वगैरे उचलून घेतो. फायनली मी पण उचलून घेतलेलं आहे आता कचरा. सगळ्यांनी उचललेला आहे तसा कचरा. याला मराठीत स्वतःला नाही उचललेला आहे बोललोय मी. बघा तुम्ही काय आता चेक करू. आपण एडिटिंग करेल ना मी तेव्हा बघू आता मी काय बोललेलो आहे असं. हे बघा याला सुमितला विचारू. सुमित काय बोललोय ना मी. उचललेला बोललाय. जास्त हेडफोन वापरतो ना त्याच्याकरता ते असं साईड परिणाम झाले ते सगळे. थांब रे. फायनली आपल्याला विमान दिसलेलं आहे. थांबा. फायनली विमान पण दिसून गेलेलं आहे आपल्याला. ते मागं आणि ते उचलून घ्यावे. हरभरे पण उचलून घेतोय. आणि ते किती पण पुढे गेले ना आपल्याकडे काय माहिती का तुम्हाला. आपल्याकडे माचीस आहे. कोणी किती बी करू द्यावा. आणि आपल्याकडे मेन वस्तू पण आहे अजून. हरभरे पण आपल्याचकडे. शुभम दादांनी त्यांच्या पादत्राने जागा वगैरे साफ करून घेतली त्याबद्दल आभार. साफसफाई करता इथं सगळे म्हणजे 2च जण आहेत आपण. आणि त्यांनी बघा वरती चाराचं पण कसं पकडलेलं आहे मस्त. हो शुभमने तर 2 पकडलेले आहे. शुभम म्हणजे शैलेश पसरावा. तू नाही टाक नंदा बाकी ना कडवून जाईल ना ते. हा म्हणतोय टाकून द्यायचं म्हणे. कडवून जाईल ना सगळं. काय तुम्ही बघा बिडी जलायली मधली आगपेटी ते पाला तोडी ठेवा. कोल्हाय 4 रुपये धारे भागी जाऊ डाय तुम्ही सांगेन नाव काही एवढं मोठं ब्लॉक नाही तेव्हा काय घरा नाही आधी मग काम झालं होतं. आपल्याला त्यांचं शेत दाखवत आहेत सगळं. शैलेश भाऊंची ही विहीर बघा किती भरलेली. पाणी बघा पाणी काय करता. शुभम दादा पाण्यामध्ये तुम्हाला आंघोळ करून देईल. शुभम दादांचे बाई मग बघा. शुभम दादांचे बाई मग त्यांच्या कटिंग सारखीच येत. तुम्हाला माझा एक जर अल्ट्रा मोबाईल राहिला असता ना तुम्हाला एक जुगाड दाखवला असता. बघा तुम्ही जर बघू शकत असाल ते बघा ते तारांचे म्हणजे एकमेकाला चिपकू नये तारांची फ्रेंडशिप होऊ नये म्हणून बघा त्यांनी कसं जुगाड केले. म्हणजे त्यांनी डायरेक्ट तिथं विटाया बांधून दिल्या तारांना. हे निमची पानती तोडलेली हे बघून असं एक आठवलं का तुम्हाला की मॅच मध्ये बघा ते नाचतात. हरभरा खायला या म्हटलं माय कडेचा पानोकांचे स्नॅप. ते कोणाचं काही का ना पण स्नॅप सोडणं इम्पॉर्टंट. स्नॅप सोडणे कार्यक्रम चालू आहे. आणि इकडे भावाने कार्यक्रम पहिलेच करून घेतलेला आहे. आणि हा भाऊ आता करतोय कार्यक्रम. काही का ना स्नॅप. ओढी खेळू नको खेळू. एक किस्सा सांगतो. ओढीच्या दिवसाचा किस्सा आहे. भावाने ओढी तर केलं नाही पण स्टोरी अशी लावली होती की बापरे डायरेक्ट ओढी खेळणारे पण सर म्हणून जातील. आम्ही जे आणलं होतं त्याच्याने तर काही झालं नाही. कारण कचरा आणायला जावं लागेल कारण हरभरे बुनले गेले नाही म्हणून आता परत कचरा घ्यायला जातोय आम्ही. चला
आपली टीम तयारच असते काय मिशन इम्पॉसिबल नाही काय पॉसिबलच करू आपण आज. आला रे आला कचरे वाला. फायनली एक वेळेस अजून पूर्ण कचरा आणला गेलेला आपल्याला आणि हरभरा पण नवीन स्टॉक आणलेला आहे हरभऱ्यांचा आणि ती आखणं चालू आहे. पहिले बाकीच्या काड्या खाली नंतर मग बाकीच्या काड्यावरती थांबव हरभरा ठेवा दे. आता आपल्याला अंदर होऊन जाईल असं वाटतंय आम्हाला पण. आता नवीन स्टॉक आणलेला आहे कचरा तो पूर्ण जळून गेला होता पण आता भाऊने डायरेक्ट काड्या पण आणलेल्या आहे तिकडं आणि इकडं टेन्शनचा माऊल आहे कारण भाऊ दिवसभर शेतातून काम करून आला. माझी पण मेहनत आहे पण माझी वेगळी मेहनत आहे थोडी. शैलेश भाऊ एवढी मेहनत करतायत पण आता यश काही येत नाही. यश येऊ नको येऊ पण आता हरभरे ते यायला पाहिजे आता. होळी बघायला तर आम्ही काय होतो नाही पण आज होळी का पण इथं दिली ते खायला जाणार आहे म्हणून मी दुपारी जेवण पण कमी केलं होतं. तुम्ही बघा आग माझ्यापेक्षा माझी लागलेली आग कशा मोठी झाली ती. आणि वरती बघा वरती बघू शकता आता एक नंबर येत आहे पण आता गरम बी लागतंय थोडंसं. गरम लागतंय पण थंडी वाजते असं वाटतंय. हो डुक्कर पडाला. कार्यक्रम तयार आहे आता फक्त खायचं. हरभरे खायला या म्हटलं माय. आणि हे गया पहिला दाना सुमित काय मुमे. दुसरा गाणं गया शैलेश भाऊ यांचे मुमे. तो तिसरा गाना दाना गया मुमे नाम भूल गया दी ब्लॉगर. बस मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है. बहुत मजा आ रहा है यहाँ पे. कोण बघा कसं झालंय काढी लिस्टिप ब्लॅक ब्युटी आणि हे बघा पहिले चॉकलेट बॉय पहिले म्हणजे हात पण काढे आणि तोंड पण काढे. बसायची स्टाईल थोडी कॅज्युअल आहे. आम्ही बघा कसं बसलोय. हा बघा कसा बसलाय म्हणजे आपण शेतकरी आहे. दवी पॅन्ट आहे काही दवी पॅन्ट पासून जर काही दूर ठेवलं इतक्या दिवसामधून तर म्हणजे हा बघा ही वस्तू ती मोबाईल तो इतका दूर पडलेला आहे म्हणजे असं वाटतंय की आज सकाळी 5:30 वाजायच्या आलोय आता 6:30 झाले तरी पण आम्ही दिसतच नाही असं पण शुभम तर दिसतोय तरी पण बघा बघू आता केव्हा हरभरे सरतात तेव्हा जाऊ आता घरी. डेडिकेशन बघा पूर्ण अंधार झालाय तरी बॅटरी चमकाळून हरभरे शोधतायत ते काय चमकाळणार. बॅटरी लाईट देख नाही राहाय काय बॅटरी लावून हरभरे खातोय आम्ही अजून पण पूर्ण अंधार होऊन गेलंय. कालो बुतळ आणि बुर बुतळ गोर बुतळ नाही मीडियम बुतळ मीडियम बुतळ आणि डायरेक्ट सगळीकडे अंधार चौकीकडे अंधार आणि इकडं हरभरे. फायनली आता 7:45 वाजून गेले आणि आम्ही आता निघतोय घरी. खूप अंधार झालं का आम्ही हरभरा पूर्ण संपूर्ण जाणार होतो पण तरी पण अजून खूप हरभरे राहून गेलेले आहेत. आणि हे बघा एक कवाल कसे करतायत म्हणजे त्यांच्या स्वतःच्या चेहऱ्यावर चमकवतायत आणि मला दिसू देत नाही असा विषय आता दिसतोय का नाही. चला शेलुलू काय कवाल करते इथं. शेलुलू कवाल करते इथं. शेलुलू कुठे गेले. शेलुलू तोंड दाखव. शेलुलू काय दिसत नाही शेवटी लास्ट मध्ये शेलुलू. चला आता शेलुलू गाडी चालू करते आपली. आता कसं वाटतंय गार वाटतंय. आता शेलुलू गाडी चालू करते मस्त जाऊ आता घरी. आणि इथं बघा हा आहे ओरिजिनल चॉकलेट बॉय. आता भाऊ डायरेक्ट हरभरे खाऊन डायरेक्ट गाडी शेतात उतरवतोय डायरेक्ट. विषय नाही हो बाप आता का सुमितला टोकेल काय माहिती. मला माहिती म्हणतो माझी गाडी म्हणली सोपं काम नाही शेलुलूचं. शेलुलू खतरनाक होतं पण